नमस्कार, राधिकाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिनी समोसा बनवणार आहोत। तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता बघूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी समोशासाठी 1.5 वाटी मैदा टाकून घेणार आहे। पहिल्यांदा यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। 1 चमचा ओवा आणि यामध्ये 2 चमचे गरम तेलाचं मोहन टाकले। यामुळे आपले समोसे एकदम खुशखुशीत होतील। आता आपण हे एकत्र करूया। अगोदर चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर उंडा मळून घ्यायचा आहे। थोडं थोडं पाणी टाकून उंडा मळून घेऊया। बघा, अशा प्रकारे आपल्याला घट्टसर उंडा मळून घ्यायचा आहे। आता आपण हे 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवूया आणि त्यासाठीचं स्टफिंग तयार करून घेऊया। या ठिकाणी मी उकडलेले 3 बटाटे घेतलेले आहेत। आता हे मॅशरच्या साहाय्याने आपण मॅश करून घेऊया। तुमच्याकडे मॅशर नसेल तर किसनीने किसलं तरी चालतं। यामध्येच आपल्याला हिरवे वाटाणे टाकून घ्यायचे आहेत। ओले वाटाणे ते देखील मॅश करायचे आहे। असे चांगल्या प्रकारे मॅश करून घ्यायचं आहे। त्यामध्येच आपल्याला कोथिंबीर, आपल्याला याची चटणी बनवून नाही घ्यायची, कच्चंच सगळं टाकायचं आहे साहित्य। त्यानंतर थोडासा कढीपत्ता, अद्रक लसूणची पेस्ट 1 चमचा, चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचा आमचूर पावडर, थोडंसं हिंग आणि मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। ते पोहे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। ओले करून घेतलेले आहेत। यामुळे आपल्या समोशाला खुसखुशीतपणा येतो आणि 2 दिवस आपले समोसे टिकतात। हिरवी मिरची पेस्ट 1 चमचा। आता चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करायचं आहे। बघा, अशा प्रकारे आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा आहे। एकदम नरम झालेला आहे। आता आपण समोसे तयार करायला घेऊया। छोट्या आकारामध्ये आपण पोळी लाटून घेऊया। बघा, अशा प्रकारे आपल्याला लांबट आकाराची पोळी लाटून घ्यायची आहे छोटी, आणि त्याचे 2 काप करून घ्यायचे आहेत। आणि आपल्याला असा कोन बनवून घ्यायचा आहे अगोदर। बघू शकता, यामध्ये आपल्याला आता सारण भरून घ्यायचं आहे। आणि पूर्ण आपल्याला बंद करून घ्यायचं आहे। बघू शकता, अशा प्रकारे आपला मिनी समोसा तयार झालेला आहे। आता अशा प्रकारे आपण सर्व समोसे तयार करून घेऊया। आता आपण दुसराही समोसा तयार करून घेऊया। थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि पूर्ण पॅक करून टाकायचं। बघू शकता, एकदम छान झालेला आहे। असेच आपण सर्व समोसे बनवून घेऊया। अशा प्रकारे मी
मिनी समोसे तयार करून घेतलेले आहेत. आता आपण तळायला घेऊया. बघा, अशा प्रकारे आपले समोसे तळलेले आहेत. आता सर्व समोसे असेच तळून घेऊया. आपला मिनी समोसा कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.